समाजातील दूषित वातावरण हे आजच्या तरुणांच्या अस्वस्थ मानसिकतेला कारणीभूत आहे, असे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले। कैलासवासी धनंजय थोरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार पाटील यांच्या हस्ते SM जोशी सभागृहात देण्यात आले। सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, प्रसिद्ध गायक विजय कोपरकर, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण हे या पुरस्काराचे मानकरी ठरले। या कार्यक्रमात खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक हे प्रमुख पाहुणे म्हणून, तसेच आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, गिरीश बापट, रमा थोरात उपस्थित होते। विजय कोपरकर यांचा सन्मान करतील आनंद मोडक आणि वंदना चव्हाण या सर्वांनी कृपया स्टेजच्या पुढच्या बाजूला माध्यमांच्या सोयीसाठी क्षणभर करता यावं। आपापल्या गुच्छांसह सन्मान चिन्हासह यावं। पाटील म्हणाले, चिल्लर पार्टीच्या माध्यमातून शहरातील वातावरण दूषित होत आहे, मात्र ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे। समाजातील वातावरण हे आजच्या तरुणांच्या अस्वस्थ मानसिकतेला कारणीभूत आहे, त्यामुळे आजची पिढी बिघडली असे म्हणून चालणार नाही, तर तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम होणे आवश्यक असून सर्वात आधी समाजातील वैचारिक प्रदूषणे घालवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत। आज घराघरात आई, बहीण, बायको हवी असते, मात्र दुर्दैवाने मुलगी नकोशी होते। समाजाची ही विकृती बदलली पाहिजे। डॉक्टर, तंत्रज्ञान याला आपण दोष देतो, मात्र स्वतः निर्णय घेणारी व्यक्ती चुकीची आहे। शेती, शिक्षण, उद्योग यामधील विकासांनी समृद्ध असणाऱ्या ठिकाणी तुलनेने मुलींची संख्या रोडावलेली दिसून येते। या बदलत्या परिस्थितीत सामाजिक जाणीवेतून प्रश्न सोडवले पाहिजेत। नवे नवे कायदे येतात, पण त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे। उच्च शिक्षित समाजातून मोठ्या प्रमाणात होणारी स्त्री भ्रूण हत्या याबाबत ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी खेद व्यक्त केला। त्या म्हणाल्या, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मुलींना मारणे जाण्याची घटना खरंच दुर्दैवी आहे। अत्याधुनिक तंत्राद्वारे असे गैरकृत्य करणाऱ्यांना मेडिकल टेररिस्ट का म्हणू नये। शहरी भागातील उच्च शिक्षित लोकांमुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार फोफवले आहेत, त्यामुळे आता विकासाच्या नीतींची विचार करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले। रसिकांचे प्रेम आणि आशीर्वादामुळेच कलाकार खऱ्या अर्थाने मोठा होतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांनी केले। कॉमन मॅन फिल्म्सच्या वतीने कार्यकर्त्यांच्या जीवनावर आधारित तयार केलेल्या अरे आवाज कोणाचा या मराठी चित्रपटाच्या संगीत सीडीचे प्रकाशन आनंद शिंदे यांच्या हस्ते झाले। अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे, संगीतकार शैलेंद्र बर्वे, अथर्व कर्वे, कोनराज मावळे, यशोधन बाळ, निर्माते वैभव वाघ, चिदविलास क्षीरसागर, स्वप्नील नाईक, हर्षल गरुड, अभिनेत्री ईशा केसकर, वृंदा भांबरे, सचिन जामगे यावेळी उपस्थित होते। आनंद शिंदे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील कलाकाराने कितीही मेहनत घेऊन कला सादर केली तरी ती कला रसिकांच्या प्रतिसादाशिवाय अपूर्ण असते। पैसा आणि प्रसिद्धी यामुळे कलाकार आणि त्याची कला मोठी होत नाही, तर रसिकांचे प्रेम आणि आशीर्वादामुळेच कलाकार खऱ्या अर्थाने मोठा होतो। रसिक प्रेक्षकांना मी गायलेली गाणी आवडली, त्यामुळे मी रसिकांच्या हृदयात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो। नवीन कलाकारांनाही केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी कला जोपासण्यापेक्षा रसिकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी कलाकार व्हावे। डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये असणारी ऊर्जा आणि उर्मी हेच अरे आवाज कोणाचा या चित्रपटाच्या निर्मितीमागील रहस्य आहे। या उत्साहाच्या जोरावरच हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग युवा मंचच्या ढोल ताशा पथकाने यावेळी पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने चित्रपटातील गीते सादर केली।
फिलाडेल्फिया येथे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून उत्सव साहित्य सेट रवाना करण्यात आला। साता समुद्रापार फिलाडेल्फिया येथे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी 15 ते 20 दिवसांपूर्वी मुकुंद कुटे यांनी मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे या गणेशोत्सवासाठी ऑर्डर दिली। त्याप्रमाणे मुरुडकर यांच्या वर्कशॉप युनिटने विशेष प्रयत्न करून मूषक ध्वज, जरीचे पांढरे फेटे, जरी बांधणी फेटे, नव्या डिझाईन्सची ढोल कव्हर्स, गणपती उपरणी, पिवळी शाही उपरणी, गणपतीसाठी पुणेरी पगडी आणि इतरही वेगवेगळ्या रंगाच्या पगड्या, मखमली छत्री, वेल्वेट आसन, मखमली उपरणी, बॅचेस, पप्पांच्या टोप्या, नाविन्यपूर्ण डिझाईनचे हे मटेरियल फिलाडेल्फियाला आता जाणार आहे। नवनवीन डिझाईनचे हे सर्व सामान पूर्णपणे भारतीय मटेरियलचे आहे। त्यात कोणत्याही प्रकारचे चायनीज मटेरियल नसल्याने आणि इको फ्रेंडली तसेच युजर फ्रेंडली असल्याने साता समुद्रापार देशात भारतीय संस्कृतीची आणि कलेची दाद या उत्साहात मिळवता येणार आहे। तसेच यंदा प्रथमच दुरंगी मखमली ढोलाच्या झुली मुरुडकर झेंडेवाले अमेरिकेस पाठवत आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे दुपदरी मूषक ध्वजही बनवण्यात आले आहेत। याबाबत अधिक माहिती देताना मुरुडकर म्हणाले, आपल्या पुण्या मुंबईकडे जसा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो तसा अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया इथं गणेशोत्सव साजरा होणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक निघणार आहे। हे जेव्हा टीम मुरुडकर झेंडेवाले टीमला लक्षात आलं, त्यांची ऑर्डर आली, त्यावेळेला सुमारे 20-25 दिवसापासून आमचा ग्रुप कामाला लागला। 15 ते 20 दिवसापूर्वी ऑर्डर फायनल झाली। काही पगड्या, काही फेटे, उपरणी, छत्र्या, अब्दागिऱ्या या सगळ्या मटेरियलची सुमारे 100 ते 200 वेगवेगळे आयटम आहेत। त्याच्यात गणपती बाप्पा मोरयाच्या भगव्या टोप्या आहेत, गणपतीसाठी वेगवेगळे फेटे पगड्या आहेत। तर हे सगळं डिझायनर काम करताना त्यांची सूचना होती की आम्हाला परदेशात आपली संस्कृती आणि परंपरा न्यायची आहे, त्यामुळं काहीतरी कलात्मक पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे। हे लक्षात घेऊन आमच्या टीमनी अप्रतिम अशा लेटेस्ट डिझाईनचे आयटम बनवलेत। हे बनवताना सगळं मटेरियल भारतीय बनावटीचं वापरलं, यात चायनीज मटेरियल वापरलेलं नाही आणि हे पूर्ण आपल्या कलाकारांनी बनवलेलं आहे। हे युजर फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली आहे आणि त्यांना पुढच्या वर्षी म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणार आहे। थोडक्यात काय की आपला गणेशोत्सव साता समुद्रापार दणक्यात साजरा होणार आहे आणि दणक्यात साजरा होणारा गणेशोत्सव म्हणल्यावर ढोल ताशे आले। त्यामुळे यंदा प्रथमच आपण दुरंगी मखमली ढोल कव्हर्स, ढोलाच्या झुली म्हणतो, त्या आपण बनवलेल्या आहेत फिलाडेल्फिया गणेश फेस्टिवलसाठी आणि त्या आता साता समुद्रापार फिलाडेल्फियाला आज रवाना होणार आहेत। ते बनवताना पुन्हा दुरंगी डिझाईन वापरली आहे, सॅटिनऐवजी मखमलचा वापर केला आहे आणि आकर्षक अशा जरी लावलेल्या आहेत। दुष्काळी पुरंदर तालुक्याला गुंजवणी धरणाचे पाणी मिळावे यासाठी आमदार विजय शिवतारे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। दुष्काळी पुरंदर तालुक्यासाठी गुंजवणी धरणाचे वीरमधील हक्काचे 2 TMC पाणी मिळावे या मागणीसाठी आमदार विजय शिवतारे यांनी येत्या 17 सप्टेंबर पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलनाची घोषणा केली। आम्ही दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही असा निर्धार करून त्यांनी सासवडमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे। यामध्ये हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने उतरून हे एक जन आंदोलन होईल असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला। गुंजवणी धरणातील 2 TMC पाणी पुरंदर तालुक्यासाठी राखीव आहे। हे पाणी वीर धरणातून दुष्काळी भागात आणण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना तयार असून तिला 223 कोटी रुपये खर्च येणार आहे। शासनाने केंद्राकडून दुष्काळी तालुक्यांना मिळणाऱ्या निधीतून ही योजना घेतल्यास ती 1.5 वर्षात पूर्ण होऊ शकेल असे आमदार शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पुरंदरचा सत्याग्रह हा सर्वपक्षीय असेल असे स्पष्ट करून शिवतारे म्हणाले, चापेट म्हणजे गुंजवणी धरणातून आजपर्यंत वीर धरणात आलेले पाणी बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस तालुक्यांसाठी पळवले गेले। मात्र पुरंदरला पाण्याचा हक्क नाकारला जात होता। परंतु गुंजवणीतून भोर, वेल्हा आणि पुरंदर या तिन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी आहे ते जनतेला मिळाले पाहिजे यासाठी हा लढा आहे। या सत्याग्रहाची सुरुवात 17 सप्टेंबरला जेजुरीच्या खंडोबाची पूजा करून नंतर सासवड तहसील कार्यालयापुढे होणार आहे। पुरंदर कृषी संजीवनी योजना मंजूर करून ती कालमर्यादा घालून पूर्ण करावी। पुरंदर उपसा योजनेतून थेट पाझर तलावांमध्ये पाणी सोडून ते रावे आणि खडकवासला कालव्यातून पाणी उचलून पुरंदर योजनेद्वारे नाझरे धरणात पिण्यासाठी पाणी भरावे या प्रमुख मागण्या आहेत। 17 रोजी बंड्यादादा कराडकर, 18 रोजी आमदार गिरीश बापट, 19 रोजी पाशा पटेल,
20 रोजी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि 20 सप्टेंबरला आमदार विवेक पंडित आंदोलनासाठी येणार आहे. दुष्काळी भागातील आमदारांना सत्याग्रहासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सांगून शिवतारे म्हणाले, यानंतरची आंदोलनाची दिशा बदलली जाईल, मात्र यातून आता माघार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल लालू प्रसाद यादव यांनी अवमानकारक वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. स्वारगेट येथील जेदे चौकात झालेल्या निदर्शनात शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, पर्वती विभाग प्रमुख हुजूर इनामदार बाळा ओसवाल, भरत कुंभारकर, विजया जेदे, सुदर्शना त्रिगुणाई, संतोष भूतकर, युवा सेनेचे संतोष गोपाळ, मनीषा धारणे, पूजा कुलकर्णी, गायत्री लोखंडे यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. राष्ट्राच्या सेवेमध्ये गुप्तचर यंत्रणेचे स्थान या विषयावर रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख हार्मिस ठरकन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण असल्याने आज पोलीस अधिकारी त्यांना नाही म्हणू शकत नाहीत. याचा अर्थ पोलिसांवर त्यांचे नियंत्रण नसावे असे नाही, मात्र याविषयी पुनर्रचनेची आवश्यकता आहे असे मत व्यक्त करून ठरकन म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रस्तावित नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरची नितांत आवश्यकता आहे. अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये काउंटर टेररिझम सेंटरसारख्या यंत्रणा यशस्वीरित्या कार्यरत आहेत. भारतात अद्याप अशी यंत्रणा उपलब्ध नाही, मात्र कार्यक्षेत्र आणि स्वरूप निश्चित करून NTCTची अस्तित्वात असल्यास त्याचा खूप फायदा होईल. केंद्रात आणि राज्यात काम करणाऱ्या यंत्रणांची भूमिका वेगळी आहे. राज्यातील तपास यंत्रणांचा तपासात मुख्य भाग असतो, तर CBI आणि NIA सारख्या यंत्रणाही मर्यादित पण महत्त्वाचा भाग असतो. देशासमोर भ्रष्टाचार, इंडियन मुजाहिदीन, सीमेपलीकडील आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद, काश्मीर, पूर्वोत्तरेकडील प्रश्न ही सर्व आव्हाने आहेत. पाकिस्तानातून होणाऱ्या कारवायांसाठी बांगलादेशचा उपयोग केला जात आहे. यामुळे बांगलादेशबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. नेपाळमधील माओवाद्यांनी हत्यारे टाकून यशस्वीरित्या निवडणूक लढवल्या आहेत. ही कृती भारतातील माओवाद्यांसाठी झटका आहे. देशात अनेक गुप्तचर आणि तपास यंत्रणा कार्यरत असून त्यांच्यातील समन्वयाचा प्रश्न अनेकदा समोर आला आहे. यासाठी मल्टी एजन्सी सेंटरचीही स्थापना करण्यात आली असल्याचे ठरकन यांनी सांगितले. आपुलकी महिला बाल विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या युवा वैभव पुरस्कारांचे नुकतेच वितरण महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष शशिकांत बुद्धे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, तरुण उद्योजक ललित जैन, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार, नृत्यांगना शिवानी भाटे यांना गौरवण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अण्णा थोरात, बाळासाहेब दाभेकर, संस्थेचे अध्यक्ष बाबू नाईक, मानद उपाध्यक्ष शैलेश बडदे यावेळी उपस्थित होते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.